बोलल्यानंतर तुम्ही तातडीने ड्रोनची जी प्रक्रिया आहे तुमच्याकडची सिस्टम आहे त्या माध्यमातून तुम्ही ड्रोन बोलवलं. ड्रोन उडवल्यानंतर त्या बिबट्यांचं तिथं आपल्याला लोकेशन सापडलेलं आहे. आता हे लोकेशन सापडले, बिबट्याही कॅमेऱ्यामध्ये दिसले. आता इथून पुढची पूर्वनियोजन तुमची कल्पना काय, म्हणजे काय असणार, तुम्ही ॲक्शन काय घेणार? नाही याच्यावरती आता 2 मिनिटं विचारा. खरं तर म्हणजे ह्या परिसरात धामेनकील आणि खानापूर हा जो जॉईंट परिसर आहे याच्यात नक्की बिबटे किती आहेत आपल्याकडे? तुमचं सर्वे काय सांगतोय? सर्वे आम्ही केला होता. 4 दिवस आम्ही नाईट व्हिजनचे कॅमेरे ड्रोन लावले. लावून कॅमेरे लावून आम्हाला 4 आढळले होते. 4 आढळले. हा, पैकी त्याच्यामध्ये आपण 2 पकडलेले. तुमच्या त्याच्यात काय अभ्यासानुसार झालं? 2 शिल्लक. हे धामेलकरचा विषय झाला. पण खानापूरमध्ये पण आपण 2 दिवस नाईट व्हिजनचं केलं, त्याच्यात आपल्याला 2 पकडलेत आपण त्याच्यात. आणि 4 पिंजरे आता आपण खानापूरमध्ये लावले. नाही, मग आता इथे तुमच्या अभ्यासानुसार खानापूर आणि धामेनकील या जॉईंट याच्यात 2-3 बिबटे अजून हा, शिल्लक नाही, आहेत. त्याच्यात काय झालं का जो हे तर 2 आता हिच्यात दिसतात 3 मला. दिसले म्हणजे. 3 दिसले. पण हिच्यातून जे धामेलकीलच्या एरियामध्ये जे खंडोबाचं मंदिर आहे त्याच्या बाजूला त्या कोंड्यांचा जो ऊस आहे त्याच्यात लहान पिल्लं दिसत होती. त्यांना सांगितलं होतं तर तुमचा ऊस लहान आहे, त्याच्यावरती लगेच ॲक्टिव्हिटी 4 पिंजरे आम्ही 3 लावली होती. परंतु पिल्लं जर असली माझी पिसळणार म्हणून आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली नाही. कोणत्या ते पण बाकीचा जो परिसर आहे हा बारवपासून तर बारवला पण आम्ही 6 वाजता पिंजरा लावला, 8 वाजता बिबट्या पकडला. खानापूरमध्ये पण 8 वाजता पिंजरा लावला आणि इथंच वनवा लागला होता. तात्काळ आलो, तो पिंजरा ॲक्टिवेट केला, 3 तासात बिबट्या पकडला. म्हणजे ह्या एरियातले 2-3 आपण पकडले. परंतु आता जे 3 राहिले त्या 3 साठी मी 2-2 पिंजरे खानापूरमध्ये हे 3 तुमच्या म्हणण्यानुसार धामणकिलचे आहेत. हा हे म्हणजे त्या त्या परिसरातले. परिसरातून या आता हे- परिसरात 1-2 असायची शक्यता हो. नाकारता येत नाही. हो. इकडे सुद्धा 2 आणि तिकडे सुद्धा 2. इकडचं पण आपण नाईट व्हिजनचं सगळं ग्रामस्थांना घेऊन आम्ही सगळा सावरगावचा एरिया म्हणजे जो लादी कारखाना आहे तिथून तर शिरोलीचा जो याचा दावल मालिकचा डोंगर आहे हे सगळे पिंजून काढले. परंतु रात्रीपासून असं वातावरण झालंय ज्या वेळेला आम्ही दामेलखेलच्या डोंगराच्या पायथ्याची आपली शिंदे वस्ती ती अभिनवची तिथं रात्री एक पिंजरा मी 7 वाजता लावला. तिथं लावल्याच्या नंतर त्यांचं काय मत आहे का बुवा 3 बिबटे आम्हाला दुधाऱ्या डोंगराच्या बाजूने आमच्या घरात तिथं. पण त्यांची पण मागणी होती का 3 पिंजरे 3 बिबटे आहेत, 3 तरी येणार नाही. पण म्हटलं 2 पिंजरे आपण ऍक्टिव्हेट केले. पिंजरे आपल्याकडे शिल्लक आहेत. पिंजरे आपल्याकडं स्टेप बाय स्टेप चालू आहेत. 50 पिंजरे आपल्याकडे नवीन आले. 50 मधले आपण लगेच वाटप करतो. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या बीटला म्हणजे हे जे 2-3 तालुक्यांचं बीट हा. आहे 1000 पिंजऱ्यांची त्यांनी मागणी केली. मागणी नाही म्हणजे मागणीला जुजारा दिलाय, दिलाय, मागणी हो. मान्य केली आहे. हो. त्यातली किती आले आता? 50-60 आले. तिच्यातले माझ्याकडे 50 आले. प्रत्येक रेंजला जातात ते. प्रत्येक range. म्हणजे पण आपल्याकडे आता पिंजऱ्यांचा स्टॉक भरपूर आहे. म्हणजे पिंजऱ्यांची अडचण नाही. पिंजऱ्यांची अजिबात अडचण नाही. फक्त आता काय होतंय जिथं सांगेन त्या लोकेशनला आम्ही नेतो पिंजरा आणि लावायची व्यवस्था चालू आहे. म्हणजे सांगितलं आणि तिथं पोहोचलो नाही आम्ही. बंदिस्त बिबटे किती आहेत आपल्याकडे? आता कालपर्यंत 150 पर्यंत 50 आपले 200च्या आसपास आपल्याकडे जेरबंद केलेली आहे. लोकांचा गैरसमज आहे त्याचे बिबटेंनी येऊन तुम्ही काय करता. Yes, पण मला तोच तुम्ही विचारायचं होतं. प्रात्यक्षिक मी पण यांना दाखवलं. म्हणजे जी लोकांची पहिली जी हे होती का तुम्ही वडदला पकडायचं आणि पारुंडला नाही, सोडायचं, अजिबात पारुंडला नाही. पकडायचं वैष्णवधाम सोडायचं, असं काही होत नाही आता. तिच्यानंतर काहीच नाही. परंतु हिच्या मागं सुद्धा कसं झालं की जे बिबटे काय करत नाही ते नुसते आणून पकडून ठेवून त्यांचं हे करण्यापेक्षा जे नरभक्षक आहेत ते आपल्याकडे ऑलरेडी आहेत, ते आपण सोडत नाही. परंतु आता जेवढे बिबटे हे 250-300 पकडले हे पूर्ण माणिकगावच्या केजमध्ये नवीन ह्याच्यात पण आपण 20 ठेवले आणि बाकीच्या ह्याच्यात लाईनीवर लावून त्याला मंडप वगैरे करून पाण्याची खाण्याची व्यवस्था सगळं चालू आहे. आणि सगळेजण तुम्ही पाहू शकता का तुमच्या मधील एक म्हणजे प्रतिनिधी येऊन लोकांचा जो गैरसमज आहे का इथले तिकडे सोडतात, सोडून आपल्या तालुक्याचा आम्हाला पण आपण या तालुक्यातच काम करतो, या तालुक्यातच आपल्याला संधी भेटली त्याच्यामुळे सोडायचा विषयच नाही. आणि जिथं सांगाल तिथं पिंजरे बरं लावायचे. का, आपण मागे सर्वेक्षण केलं त्यावेळेस आपण आता नाईटला पाहिलं इथं एकही बिबटे दिसत नव्हता. आता हे जे बिबटे दिसत आहेत समजा हा. तर आता हे बिबटे नक्की म्हणजे उसातले आलेत हा की तुम्ही जसं म्हणता नरभक्षक सोडून इतर जे बिबटे आहेत हा हा. ते परत बाहेर सोडले. नाही कसा होतो विषय का तुम्हाला आता जे 3 दिसले हा. दुधाऱ्या डोंगराला 3 दिसले हा. हा विषय कसा झाला का ऊस तोडणी चालू हा. आहे. त्यांची जी लपण होती हा. तिच्यातून आपल्याला जिथे ऍक्टिव्हिटी होती तिथले पकडले. हा. परंतु ज्या क्षेत्रात ऊस होता हा. त्या क्षेत्रातून ही जागा बदलत आता बाहेर पडायला लागली. त्याच्यामुळे ड्रोनमध्ये ते बिबटे आढळले नाही. आढळले हा, नाही. कारण आम्ही म्हणजे त्यामुळे नाही, ना, कारण आपण हे आपल्याला आणून आता सोडायचं. नाईटला पाहिलं ना तेव्हा तुमच्यावर मी पण होतो. हो. तेव्हा या परिसरात एकही दिसत एकही नव्हतं. एकही दिसत नव्हतं. एकही. आपण पूर्ण 2-3 वेळा सर्च केलं. 3 वेळा सर्च ते केला. तुम्ही मग अशी म्हणाले का पिंजरे बिबट्यामध्ये येत नाही, ते किती पिंजरे लावलेत आता आपण? आता मी इथं खानापूरच्या हद्दीत 3 पिंजरे ऍक्टिव्हिटी आहेत. ते का
बिबटे पिंजऱ्यामध्ये येत नाही ते पण सांगा ना. नाही, बिबटे पिंजऱ्यामध्ये जरी येत नसले तरी एक आपण 8 दिवस 10 दिवस 4 दिवस आता ताजं उदाहरण आहे. 6 वाजता फोन केला, 7 वाजता पिंजरा लावला, 7:30च्या दरम्यान वनवा लागला म्हणून तिथं गेलो. 8 वाजता तो पिंजरा आम्ही ऍक्टिव्हेट केला आणि 9 वाजता बिबट्या पडला तिच्यात. ऐका सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तो बिबट्या लवकर आला, पण काही ठिकाणी आता बिबट्याचा रूट असून पण बिबट्या त्याच्यात घुसत नाही. तर माझं म्हणजे मला एक शंका सांगतो बरं का, की जो बिबट्या 1-2 वेळा पिंजरात पकडला गेलाय तो त्या पिंजऱ्यापाशी फिरकत नाही, नाही. ती आपला गैरसमज आहे. तिच्यावर आम्ही सर्वेक्षण केलं. हा. आमच्या याच्यात आम्ही ट्रायल घेतली हा. तर जो बिबट्या पिंजऱ्यात गेलाय तो परत जात नाही. हा. परंतु आम्ही जो सर्वे केलाय हा. तिच्यात त्या बिबट्याला भूक लागल्याच्या नंतर 101% त्या पिंजऱ्यात जातो. भूक लागल्यानंतर जा. भूक लागल्यानंतर. पण शेतकरी जर जनावर बाहेर सोडत असतील तर तो त्या पिंजऱ्याजवळ जातो. आता उदाहरण खानापूरचे 2 पिंजरे ऍक्टिव्हेट केले, 5 वासरं सोडली, तो पिंजऱ्यात जाईल कसा? तो पिंजऱ्याच्या भोवती जायचा, फिरायचा, ठसे यायचे, परंतु पिंजऱ्यात जात नव्हता कारण त्याचं पोट भरलेलं होतं. त्याच्यामुळे हा गैरसमज आहे. जो बिबट्या पिंजऱ्यात गेला हुशार आहे, त्याच्यात काय नाही, तर सगळं पहिल्यांदा पाहतो आणि मगच एंट्री करतो. म्हणजे बिबट्याला सुद्धा तेवढी चालाकीची त्याचा हे आहे. परंतु भूक लागल्याच्या नंतर विलाज नाही, तो पिंजऱ्यात जातो म्हणजे जातो. आता आपण 250-300 एवढे पकडले, त्याचं कारण आमचं मत एक शेतकऱ्यांना आव्हान आहे जे आपण आता तुम्ही या बाजून 2 आणि त्या बाजून 2 लावणार. नाही मुळात काय ते मुद्दा काय सांगता तुम्ही, काय आव्हान करताय? नाही, शेतकऱ्यांना आव्हान आहे एक, आपण जे जर्सी कालवड आहे ही जर बिबट्याचा पिंजरा लावलाय त्या भागात जर ठेवले, सोडले. हा, तर आता त्याच्यापर्यंत- उदाहरण घ्या, सोनेरीचा परिसर आहे, मोकळे सोडा. आपलं गणेश खिंड आहे, हा. परत खानापूर आहे, बादशाह तलाव आहे, पुरण आहे. हा. या ठिकाणी आमची रात्रीची नाईट पेट्रोलिंग चालू असते. हा. आम्हाला दिसल्याच्या नंतर आम्ही कारवाई करणार. हा. म्हणजे परंतु आमच्या व्यतिरिक्त जर आणून सोडत असतील, उदाहरण खानापूरचं आहे, 4 वासरं आणून सोडली आणि पिंजरे आपण लावले, कसा तिच्यात बिबट्या जाईल? तर शेतकऱ्यांना आव्हान आहे, परंतु ही जे तुम्ही वासरं सोडताय ही सोडू नका. आपला बिबट्या प्रवण क्षेत्र आहे, हिच्यातून आपलं सगळ्यांचं सहकार्य असेल तर पकडू शकतो. त्यांचं बरोबर आहे. म्हणजे- बिबट्यांना आईचं खाद्य आपण आईचं खाद्य पुरवतोय. भेटलं त्यांना जर बाहेर खाद्य भेटलं तर ते पिंजऱ्यात जाणार कसे? म्हणजे आपल्या आपण जर शेतकऱ्यांनी 8 दिवस सुद्धा- लावतो. आता लांड्यांच्या तिथं अभिनवला तिथं 2 बिबटे आहेत. बरोबर. समक्ष पाहिले. मी रात्री जेव्हा गस्तीला गेलो तेव्हा गुरगुर यायचा आवाज होता होता. तर आम्हाला तिथलं बकरू इकडच्या पिंजऱ्यात टाकायचं होतं. हे म्हटले त्या पिंजऱ्यात येत नाही. आम्ही रात्री 8 वाजता ते बकरू घेऊन आलं. जसं बकरू ओरडायला लागलं गाडीत आणताना, तसं त्या बिबट्यांचा आवाज येत होता. म्हणजे तिथं आहे, तिथं 2 महिने झाले मी पिंजरा हलवला नाही. कुठं इथं अभिनवच्या माहिती आहे. पाठीमागे. शेतकऱ्यांनी- तुम्हाला पण बोलतो. शेतकऱ्यांनी- बिबट्यांना पण विचारा. तिथं मी स्वतः पाहिला, पण तो पिंजरा असून काही जात नाही. शेतकऱ्यांनी सुद्धा थोडस ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. शेतकऱ्यांनी आवाहन केलं पाहिजे की बाबा ही हे सोडू नका तुम्ही. मोकाट जनावर जी छोटी आपण सोडून देतो, जर्सींचे कबा- गोरे, गोरे गायी नाही, कोणी कालोडी नाही सोडून पण ते गोरे गोरे सोडतात. असे रिकामे आढळलेत आम्हाला. सोडू नका. ते टाळलं पाहिजे ना. म्हणजे आपणही वन खात्याबरोबर आपणही ती काळजी घेतली पाहिजे. रात्रीची मुलं किंवा मग एकटं दुकटं फिरणं या थोड्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत. आता आहे हे समस्या लगेच एका दिवसात बटन दाबल्यावर संपणार नाही. ही स्टेप बाय स्टेप वन खातं प्रयत्न करते, त्याप्रमाणे आपण सुद्धा थोडीशी स्वतःची, आपल्या मुलाबाळांची, गुराबायलांची काळजी घेऊन पुढे गेलं पाहिजे. एखादी गोष्ट आता समजा कसे लगेच बिबटे दिसले, पटकन वन क्षेत्रवाल्यांना बोलवलं पाहिजे. तुमचं अभिनंदन. तुम्ही, माझा आता अनुभव वन खात्याविषयीचे तुमचे आरोपे चव्हाण साहेब असतील, विदाटे साहेब, तुम्ही स्वतः, दिघे साहेब, तुम्ही फोन केले लगेच बिबट्यांचे पिंजरे तिथे लावताय. तुमच्याकडे अवेलेबल आहे, साधन सामुग्री तर तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तेवढे क्विक ॲक्शन करताय. तुम्ही थोडंसं अजून थोडंसं नाही, एक speed वर्षभर वाढवतोय 6 आम्ही. महिने चांगलं लक्ष याच्याकडे दिलं पाहिजे, जेणेकरून हा बिबट्या आपल्या आटोक्यात येईल आणि आपलं नुकसान जे आर्थिक असेल किंवा शारीरिक असेल हे टळेल. चला. मध्ये आपण जे उपोषणाचं बोललो ना, तर साहेबांना भेटलो ना, साहेबांनी सांगितलं पिंजरे आहे. तेव्हा म्हटलं आता ते जर एवढं असं खात्री देत आहे तर आपण स्टंट बाजी सारखं नको करायला. नाही मग त्यामुळेच आम्ही थांबलो आणि त्यांनी त्यावरच म्हणजे नाही सहकार्य केलं, चालू केलं. त्यांनी तुम्ही जे सांगितल्याच्या नंतर तिच्या शब्दात काहीच बदल नाही केला. बरोबर. पिंजरे उपलब्ध झाले तेव्हा काय झालं, पिंजरे नव्हते. तयार व्हायला वेळ लागत होता. पिंजरे आता एकदा मशीन मध्ये चालू झाले, दररोज 10 ती पिंजरे. डाय बसली आता ती थाडथाड ते स्पीडने दररोज 10 पिंजरे येतात. आपल्याकडे आता 50 पिंजरे उपलब्ध आहे. तर त्या साईडने पिंजरा लावणार, इथे लावणार, कसं करणार? हे आता दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बाजूला लावलं त्याच्या